नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आज आम्ही आलोय अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी। तर मित्रांनो, दर्शन घेऊन बाहेर पडत असतानाच इथल्या एका सेवकांसोबत आमची भेट झाली आणि त्यांच्याकडून एका वैशिष्ट्यपूर्ण मारुतीच्या मंदिराबद्दल आम्हाला माहिती भेटली। आणि ते मंदिर फार काही दूर नाही, या मंदिरापासून काही अंतरावरच ते मंदिर आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित असेल काही दिवसामध्ये हनुमान जयंती आहे। त्या निमित्तानं माझं पण दर्शन होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं पण दर्शन घडून येईल। तर मित्रांनो, या मंदिराबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो। हे मंदिर श्री स्वामी समर्थांशी निगडीत आहे। आता ते असं की स्वामी समर्थ महाराजांचे निस्सिम भक्त बाळाप्पा महाराज ज्यावेळेला अक्कलकोट या ठिकाणी आले, ते श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि याच मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांची तपभूमी आहे। या मंदिरातील जी मारुतीची मूर्ती आहे ती मानवरूपी आहे आणि या मंदिराच्या तळघरामध्ये तपभूमी आहे। तर चला तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघूया। तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपल्या रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर या रस्त्याने आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो आणि समोर तुम्ही पाहू शकता, हे आहे श्री हक्क्याचे मारुती मंदिर आणि या मंदिराचे सध्याचे पुजारी आहेत निलेगावकर। आणि हा जो रस्ता आहे हा जातो अक्कलकोटच्या बस स्टँड कडे। तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहित असेल, मारुतीचे मुख्य 3 प्रकार आहेत। एक म्हणजे प्रभू श्री रामापुढे हात जोडून बसलेला मारुती म्हणजेच दास मारुती, आणि दुसरा म्हणजे श्री लक्ष्मणाला शक्ती आणलेला मारुती म्हणजेच द्रोणागिरी पर्वत घेतलेला मारुती, आणि तिसरा म्हणजे वर हात करून आशीर्वाद देणारा मारुती म्हणजेच वरदहस्त। असे 3 प्रकार आहेत। तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या सभा मंडपामध्ये। तर या ठिकाणी छोटासा बोर्ड आलेला आहे, येथे श्रीचे छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे। तर इथल्या पुजाऱ्याकडून आपण हा व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी घेतलेली आहे। आता या मंदिराला हक्क्याचे मारुती मंदिर का म्हटले जाते हे आपण जाणून घेऊया। इथले पुजारी निलेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या मारुतीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी 16व्या शतकात केली होती। त्यानंतर ते तीर्थक्षेत्री निघून गेले। त्यानंतर या ठिकाणी हक्के नावाचे रामदासी आले आणि त्यांनी या ठिकाणी आपली सेवा चालू ठेवली। त्यानंतर या ठिकाणी निलेगावकर आले आणि यांनी आजपर्यंत या ठिकाणी आपली सेवा चालू ठेवली। तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता, हा काळा पाषाणाचा व मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे आणि याच मूर्तीच्या डाव्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर ती समर्थ रामदास स्वामींची कुबडी आहे म्हणजेच दंड आहे। तर पाहू शकता तुम्ही, मूर्तीचा चेहरा अगदी माणसासारखा दिसत आहे। गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात उल्लेखलेल्या शंकर महाराजांनी बांधलेले चुन्यगच्ची मारुती मंदिर ते हेच, आणि हा मारुती नवसाला पावतो अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे। तर मित्रांनो, या मंदिराबद्दल माहिती या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे आणि यांच्याच खाली श्री गणेशाची प्रतिमा आहे। आणि या ठिकाणी
नागोबांची मूर्ती आहे, तर यांचंही आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे या मंदिराच्या तळघरामध्ये आणि या ठिकाणाहून तो रस्ता आहे. तर या पायऱ्या उतरून आपल्याला त्या तपोभूमीकडे जायचं आहे, ज्या ठिकाणी सद्गुरू बाळाप्पा महाराज तपश्चर्या करायचे. तर मित्रांनो, आता आपण आलोय तळघरामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आई तुळजाभवानीची प्रतिमा पाहायला मिळत आहे आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी श्री स्वामी महाराजांची प्रतिमा व यांच्या पादुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा व यांच्या चिपळ्या व खडावा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी सद्गुरू बाळाप्पा महाराज यांची प्रतिमा आणि यांच्या पादुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही वरती, तर हीच ती तपोभूमी आहे आणि याच मंदिराच्या खालच्या बाजूला तळघरामध्ये हे ठिकाण आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया वरती. या ठिकाणी वरती छोटासा बोट बनवलेला आहे. तर मित्रांनो, अक्कलकोट येथील मारुतीचं हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या मंदिरापासूनच काही अंतरावर श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त बाळाप्पा महाराज यांचं मठ आहे. आणि या मठाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे, वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.